हॅलो गाईज, तर आज आहे डे 2 इन चेन्नई आणि आजचा जो आमचा दिवस आहे तो पूर्णपणे फक्त हॉटेलमध्येच जातो बिकॉज आज कॉर्पोरेट इव्हेंट्स आहेत आणि आता जे चालू आहे ते चालू आहे अवॉर्ड फंक्शन. ऑफकोर्स मलाही अवॉर्ड भेटतो फॉर माय परफॉर्मन्स. सो आफ्टर टेकिंग अवॉर्ड्स इट्स टाईम फॉर डिनर बिकॉज जे फंक्शन होतं ते ऑलमोस्ट 3 ते 4 तास चाललं. सो इव्हिनिंग झाली आणि इट वॉज देन टाईम टू हॅव अ लाईव्ह म्युझिक आणि टू हॅव अ डिनर. सो इट वॉज काइंड ऑफ पार्टी. आणि ही होती वॉल ऑफ फेम और वॉल ऑफ अचिव्हर्स, जिकडे यू कॅन सी माय नेम. आणि त्यानंतर डिनर आणि लाईव्ह म्युझिक एन्जॉय करत करतच एंड होतं आमच्या डे 2चा. सो गुड मॉर्निंग गाईज, दिस इज डे 3 ऑफ चेन्नई. सो इकडे मी करत होतो ब्रेकफास्ट. So after breakfast, then it was time to have some motivation. And guess what? Motivational speech कोणी दिलं असेल? So guys, it was me because I got opportunity to be on a stage आणि मी ते स्पीच दिलं. सो आफ्टर दॅट इट वॉज अ हेवी डे बिकॉज त्याच दिवशी अगेन मीटिंग्स अँड प्रेझेंटेशन्स झाले. बट इव्हिनिंगला सो थोडा टाईम भेटला, सो जिकडे मी विचार केला की लेट्स एक्सप्लोअर दी हॉटेल, जिकडे स्विमिंग पूल, जिम वगैरे बघूयात.
सो हिअर एंड्स डे 3 इन चेन्नई. आणि उद्या जो असणार आहे तो असणार आहे लास्ट डे. रादर उद्या फक्त डिपार्चरच आहे. सो हॅलो, गुड मॉर्निंग गाईज. सो आज फायनली चेन्नईला बाय बाय करायचं आहे. आणि हे जे 3-4 दिवस जे होते चेन्नईमध्ये, इट वॉज रिअली नाईस. खूप चांगला एक्सपिरियन्स होता. हॉस्पिटॅलिटी खूप छान होती. आणि त्यासोबत आम्ही जे एन्जॉय केलं, फर्स्ट डेला साईट सीइंग केलं, इट वॉज ऑल्सो नाईस. सो फायनली बॅग घेऊन आता टाईम आहे डिपार्चर करायचा. कॉफी बघू आपण आपली. असं एअरपोर्ट खाली बसलेलं कोणाला पाहिलं का आयुष्यात? छोड़ के आई तो बता ना. नमस्ते दोस्तों, हम यहाँ पे आ चुके हैं. अभी ये 1, 2, 3 हम लोग बहुत ही अच्छे दोस्त हैं और हमने साथ हो गए हम लोग. नमस्ते दोस्तों, बने रहिए हमारे ब्लॉग.